आपल्या आता हिरो काउंटा घेऊन जाऊया. स्टार्ट करतो गाडी. पकडा कॅमेरा. मित्रांनो हे बघा आपलं ड्रॅगन फ्रूटची झाडं दिसतंय तुम्हाला. हे बघा मित्रांनो आपण आता आलो अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर. असं होळी कटिंग करून येत आहे. विनंती आहे या शुभ कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती दर्शवतो. अरे लोक नको घेऊ. इकडे घे. क्रॉस आहे क्रॉस. दिसते ना आतमध्ये. मित्रांनो आपण आता निघालो आहोत होळीची तयारी बघायला. विरार आकाशीला आपण आहोत. आता आपण चाललो अर्नाळा साईडला. गावची होळी आहे. ते लोक आता झाडं कापतात, चोपडी झाडं कापतात, तिकडे नेतात. गावागावी होळी असते जुनी. ती तुम्हाला आज दाखवतो कशी आहे होळी ती गावची. बघा एन्जॉय करा आपल्यावर होळी. आणि संध्याकाळची पण आपली मजा धमाल दाखवणार आहे. चल. आणि बघा आमचे काका, आमचे पोडवाल काका. आपल्या आता हिरो काउंटा घेऊन जाऊया. स्टार्ट करतो गाडी. पकडा कॅमेरा. व्यवस्थित आजचे करा. बोटमध्ये येत नाही ना. मित्रांनो हे बघा आपलं ड्रॅगन फ्रूटची झाडं दिसतंय तुम्हाला. हे बघा म्हणजे बघितलं मी ड्रॅगन फ्रूटचं झाडं कधी नाही बोलली, पण आजच बघतो. हे बघा ह्याला ड्रॅगन फ्रूट तुम्ही खाता ना ते ह्याला येते. मस्तपैकी लागवड केली इकडे. आणि बाजूला जिथे बंगला आहे आणि इकडे आहे क्रिकेट खेळायचं बॉलिंग मशीन. आणि तुम्ही काय म्हणता त्याला टर्फ. अंडर ओव्हरआर्म सगळे झाले प्रॅक्टिस याच्यामध्ये. मित्रांनो आपण आता आलो आहोत अर्नाळा गावामध्ये. गाव म्हणजे पूर्ण कोळीवाडा आहे. जे कोळी लोक आहेत मच्छीमारी करतात त्यांचं गाव आहे. तुम्ही जर बघितलं असाल तर मुंबईमध्ये तुम्ही जर वर्सावा गावात गेला असाल, वरळी गावात गेला असाल, या कुठे पण असे गावठण एरिया असेल ते सेम असे बांधकाम असतात. तुम्ही बघितलं असेल तुम्हाला ती वाईब फील होत असेल तिकडे. छोटी घरं, डबल माळची घरं, बंगला टाईप. आणि त्यांचा वाईबच वेगळा असतो. म्हणजे तुम्ही त्या कोळीवाड्यात गेलात ना आपल्याला वेगळी फिलिंग येते. मुंबईत राहूनसुद्धा आम्ही लोक झुला किंवा वर्सावाला जायचो ना कोळीवाड्यात किंवा वरळी कोळीवाड्यात. एक मुंबईला तुम्ही लागूनच 500 मीटरवरती तुमची वाईब पूर्ण चेंज होते. कारण तिचं वातावरण वेगळं असते, त्यांची राहणीमान वेगळी असते. मच्छीमारी चालते, त्यांचा पूर्ण निर्वाह, तिचा तो
मच्छीमारी मी चालत असतो, मच्छी पकडणं, मच्छी विकणं. आपण आता चाललो दर्या किनाऱ्याला. इकडे कोळी भाषेमध्ये जो आपण जातो बंदर जिकडे असतो, मच्छी मारतात ते बोटी वगैरे, त्यांना बंदर किंवा दर्या किनारा म्हणतात. ॲक्च्युली ते अर्नाळा किल्ला आहे, तिकडची होळी येणार म्हणजे ते झाड कापून आणतात पोपळीचं किंवा आंब्याचं कुठचं पण झाड, ते घेऊन येतात, नाचत वाजत गाजत घेऊन जातात. त्याला होळी आणणं म्हणतात. तिकडे आम्ही आता जातो किनाऱ्यावरती. बोटीने थोडंसं अंतर आहे तिकडे आतमधलं, 1 किलोमीटरचं अंतर आहे किनाऱ्यापासून ते किल्ल्याकडे. पण ते बघू जाता. चालू होईल होळी. मित्रांनो, आपण आता आलो अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरती. बघा, असं मस्तपैकी संध्याकाळ आहे. अर्नाळा किनाऱ्याची समोर दिसतोय तो अर्नाळा किनारा. आपला तर समोर आपला काय बोलतो तो किल्ला, झूम करून दिसणार नाही एवढा, पण तरी बघा. असा एक किनाऱ्याचा नजारा. तुम्हाला पुढे जाऊन बोटी पण दाखवतो. थोडा फेरफटका. आपण आलो होळीसाठी, पण अजून होळी आली नाही इकडे. किल्ल्यावरची होळी आहे, त्याला घेऊन जाणार ते पण बघू इकडे. का मस्त बघा, हे दिसतंय समोर, याच्यावरती ना बोंबील सुकवत आहेत. तुम्हाला दिसतंय ते, थोडंसं झूम करून दाखवतो. दिसतं ते सगळे बोंबील सुकायला टाकले तिकडे. बोंबील आहेत, सुके मच्छी आहेत, बगी आहेत, बरंच काही एकदम लांबपर्यंत दिसतंय मागे, तिथपर्यंत नाही असे. आणि इकडे लागते बोट किल्ल्यावर जायला समोर ना. आणि तो समोर दिसतंय ते मंदिर आहे, किल्ला आहे. आणि आपली गावची माणसं तिकडे बसली आहेत मस्तपैकी. आज होळीचा प्रोग्राम होणार आहे संध्याकाळी. काय राहू दादा, बरोबर ना? बरोबर. नाव का तुमचं? जयेश केनी ना. ओके. आता होळी येईल थोड्या टायमाने, इकडे आपण बघूच. त्याच्यानंतर हे बघा, इकडे बोड्या लागल्या त्या सगळ्या, मासे मारायला जातात सगळे आपले गावची लोक. किनारा बघा एवढा मोठा आहे. आणि पूर्ण दिसतंय तेवढे सगळे सुकी मच्छी ना सुकत घालतात पूर्ण असं तिथपर्यंत. समोर दिसतंय तिकडे पण लाईट हाऊस आहे, दाखवतो तुम्हाला. तो दिसला तुम्हाला, लाईट हाऊस आहे तिकडे समोर दिसतो, ब्लॅक अँड व्हाईट. क्लिअर दिसत नसणार तरी सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या मोबाईलची परिस्थिती कशी आहे ती. हे बघा, मस्त मोठ्या मोठ्या होड्या लागल्या आहेत. मोठ्या छोट्या पाहिजे तशा होड्या आहेत बघा. तिथपर्यंत दिसतंय लांबपर्यंत. आणि मध्ये ना तो बेट आहे बघा, तिकडं सरळ असं किल्ला आहे समोर, अर्नाळा किल्ला. तिकडे समोर दिसतंय ना ते, तिकडे ते खाडीच्या आपल्याकडे कुठच्या एरिया लागतो रे तो? हा, खाडीच्या आपल्याकडे तो सफाळ एरिया लागतो. तुम्हाला तर दाखवते बघा, नवीन एक ब्रिज बांधलेला आहे असं मस्तपैकी बघा, असा बसायला पब्लिक. आणि आपला समुद्र किनारी मस्त काय व्ह्यू आहे बघा, धमाल एकदम. हा, वारा सुटलाय बघा एकदम. आणि तो समोर दिसताय ना तो एक किल्ला, तिकडे मंदिर आहे बघा, तो किल्ला आहे, तिकडे बोट लागते. आणि असं काय नजारा आहे हलकासा एकदम सनसेटचा, बघून घ्या. तेव्हा कसे बोटी लागतात ना, ते बोटी मासे मारायला जातात. कसा सनसेटचा नजारा आहे तुम्ही समजू शकता. माझ्या चेहऱ्यावर केस उडायला किती वारा आणि मला आवाज मिळत असेल त्यामध्ये. सॉलिड वारा आहे.
बघा काय धमाल आहे इकडे. ते काय करतात मुलं इकडे खाली काय काय शोधतायत. मस्त व्ह्यू आहे बघा इकडे. आणि संध्याकाळच्या टायमिंगला मित्रांनो सांगायची गरज नाही इकडे फुल बसायची सोय आहे इकडे बघा फुल धमाल. आणि आपले वडवळ काय इथपर्यंत पाणी येते दिसते बघा. हे असं इथपर्यंत पाणी येते त्यासाठी ते ब्रिज बांधलाय. असं पाणी येते इथपर्यंत. आणि आपण तिकडनं आपल्या गाडी तिकडे समोर पार्किंग केली आहे. त्या शिड्या दिल्यात खाली उतरायला. हे बघा खाली असं उतरायला तिकडनं जागा आहे. पाणी भरलेलं असते तेव्हा ना मित्रांनो आपण तिकडनं जाऊ शकतो असं वरनं. आणि हे आता खाली वंच खाली उतरून जाऊया जरा पाण्यात ना. हे बघा असा काय नजारा आहे इकडचा. हो चला हरि ओम नारायण. मित्रांनो दिसतंय बघा ही आहे मांदेली, कोळंबी बगे बरेच काय मासे लावला. ढोमे मी बघा असं सुकत घातले सुकायला घालतात आणि आपण ती सुकी मच्छी खातो ती आहे. आणि इकडे पुढे आहेत बोंबील दाखवते तुम्हाला. हे बघा हे आहे बोंबील. हे आत्ताच घातले आहेत सुकत माझ्यामध्ये झालेत आज सकाळी. हां सकाळी घातलेले आहेत. ओले आहेत थोडे दिसत आहेत. हे बघा असे ओले आहेत. आणि तिकडे पुढे ठेवले आहेत ना ते बघा ते आहेत समोरचे सुकलेले आहेत थोडे. पूर्ण इकडे लांबपर्यंत माझ्यापर्यंत 1-2 किलोमीटर पण असं हे काय म्हणतात ना स्टँड टाईप म्हणल्या त्याच्यावर त्याचा एकावर एक बोंबील अडकवून टाकतात. हे मगाशी आपण गेलेलो तिकडे त्या ब्रिजवर असं. इकडे होळी येणार आपण होळीची वाट बघतोय. ते असं ते पोपे झाड आहे ते कापून आणतात आणि नाचवत नेतात. भरपूर धमाल असते. आपण निश्चित वाट बघतोय. इकडनं बोट जाते ना बोटीन ते लोक होळी तिकडे किल्ल्यावर घेऊन जातात. बघू शेवटी होळी कटिंग करून येत आहे. बघा सनसेट आहे एकदम अप्रतिम सनसेट आहे बघा. सॉलिड आहे. कलर बघा मस्त येतो. आणि याच्या समोर तो बघा चंद्र दिसला. लाईट बरोबर आहे त्यामुळे येत नाही आहे. तो बघा मस्त एकदम जीवदानीच्या डोंगराच्या वरतीच आहे. समोर दिसतंय ते जीवदानी डोंगर आहे. पण दाखवते बघा झूम करून. हे जीवदानी डोंगर आहे आणि त्याच्यावरती हा चंद्र आहे आपला चांदोमामा पौर्णिमेचा. सुरेख नजारा आहे. एका साईडला सनसेट आणि एका साईडला आपलं चांदोमामा कडक. आणि स्ट्रेट हा रोड बोळिंजला. आणि आमचे काका आमची पसंती ही आमची पसंती नवीन घेतली. तुमची ओळख नाही करून दिली बघा. आमची पसंती ही नवीन घेतली युनिकॉर्न. होळीचा फोटो काढा.
आणि ही आहे आमच्या सोसायटीमधली होळी माडा. असा आमचा चाललेला आज पुरणपोळीचा बेत होळीच्या दिवशी. हे बघा छानपैकी केलेली आमच्या बायलेनी पुरणपोळ्या है ना. थोडासा पूजा करण्यामध्ये बिझी होतो त्यामुळे आम्हाला नाही जमलं व्हिडिओ काढायला. आपण आता होळीचा व्हिडिओ काढूच घरी. चालू आहे नाश्ता पाणी येले बस. आमचे पाहुणे बघितले काय बघा. हे आमचे पाहुणे काय करतात तिकडे. पाहुणं काय पाहुणं हां काय पाहुणं काय म्हणताव. आज होळी खेळताव. होळी खेळताव काय संध्याकाळी रांगाने होळी खेळताव आमच्याबरोबर. हां काय बघताव. चौघीजणं बघता एकदम नखरे बहादूर. विनंती आहे या शुभ कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती दर्शवतो. सांस्कृतिक मंडळ म्हाडा 12A2 इमारतीच्या देवा महाराजा दरवर्षी मानजयो युद्धीचो सण इलो हा पूर्ण म्हाडा 8 रहिवासी जमा झाली असत. आज शिमग्याचा सण सगळे पोरा टोरा म्हातारे कोतारे मिळून साजरा करतात. त्यांचा तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा वाकडा नाकडा केला असत तू दूर कर र महाराजा. पुढा कुठं होत नसाल तर का पोरं होऊ दे. काम धंद्यात सर्वात यश दे. पोरा टोरात शिक्षणात येते. कोणाचा लग्न जोड नसाल तर तुझ्या कृपेने जमान दे महाराजा. तेव्हा महाराजा त्या म्हाडातले जो काय पाण्याची अडचणी येली असा अडचणी दूर कर आणि तुझ्या कृपा दृष्टीने अकरा राहील मुबलक पाणी देता महाराजा. देवा महाराजा आणि जो काय आजकाल टोळाकडे वाईट संगती होतात आणि जो वाईट करतात त्याचा तू नकनाट कर महाराजा. होय महाराजा होत महाराजा. ह्या देवाचे नारळ देव सगळ्यांच्या वतीने कारात खात आहे. चला त्या शक्तीने पक्का पडला शिंप पेट घ्यावा. होळीपासून थोडंसं लहान मुलांना पण थोडंसं मागे घ्या.
हातीदारी घ्या, थोडीशी वरती लाकडे ढिगी वगैरे असतील खाली पडतील. सर्व रहिवाशांनी आपल्या लहान मुलांना सांभाळा, स्वतः पण सांभाळा. वरती लाकडाचा राहा खाली पडू शकतोय. थोडा डिस्टन्स ठेवा. ज्या महिला मंडळ आहेत त्यांनी थोडंसं आगीचं भान ठेवा. साड्या वगैरे आहे वरती खाली पडतील. थोडं डिस्टन्स ठेवा. डिस्टन्स ठेवून सर्व पूजा करा. एकदम मॅचिंग मॅचिंग. अरे तिरंगा कलर एकदम. सॉरी. अरे बच्चा पार्टी, तुम लोग डांस नहीं कर रहे हो. अरे डांस करो भाई.